Hello all, in this video we are going to learn about methods of testing. So there are basically two types of methods in testing, static testing and dynamic testing. So what is static testing? Static testing म्हणजेच काय? Statically particular software test करणं without executing the code, that is called a static testing. And dynamic testing म्हणजेच काय? ते डायनामिकली करणार म्हणजे बाय एक्झिक्युटिंग द कोड, बाय अप्लाइंग टेस्ट डेटा ऑन द सॉफ्टवेअर वी विल टेस्ट द सॉफ्टवेअर दॅट इज डायनामिक टेस्टिंग. ओके, मग इथे डिफरन्स बघूया आपण वन बाय वन. सो फर्स्ट डिफरन्स इज इन स्टॅटिक टेस्टिंग वी विल चेक द कोड और द ॲप्लिकेशन बट विदाउट एक्झिक्युटिंग द कोड. इथे आपण कोड एक्झिक्यूट करणार नाही आहे आणि न करताच आपण कोडला रिव्ह्यू करणार आहे. सो डायनामिक टेस्टिंगमध्ये हेच त्याच्या ऑपोजिट, बाय एक्झिक्युटिंग दी कोड वी आर गोइंग टू चेक द ॲप्लिकेशन whether it is valid or whether its working is valid or not. So next difference is static testing includes activities like code review, walkthrough, etc. As I said that in this testing method we will check the code without executing. So ह्याच्यामध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपण इन्क्लूड करू शकतो तर कोड रिव्ह्यू आहे. म्हणजे फक्त एखादा टीम मेंबर किंवा एखादा मॅनेजर वगैरे म्हणू शकतो आपण त्या पर्टिक्युलर बिझनेसमधला, तो डेव्हलपरकडे जाऊन कोडला रिव्ह्यू करणार. डेव्हलपर किंवा ऑथर म्हणू आपण त्याला. तो ऑथर जो काही असणार आहे सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट केलेला, तो त्याचा कोड एक्सप्लेन करेल आणि एक्सप्लेन केल्यानंतरनं जो काही कोड आहे तो रिव्ह्यू केला जाईल थर्ड पार्टीकडून. सो वॉक थ्रू पण एक ॲक्टिव्हिटी आहे. वॉक थ्रू म्हणजे काय? सिम्पली एखादे मेंबर्स येतील, ओके, जे त्या डेव्हलपमेंट प्रोसेसमधले नाही आहेत, डेव्हलपर्स नसणार आहेत, दुसरे मेंबर्स येतील, ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा जो काही कोड आहे ते रिव्ह्यू करतील. असे टेक्निक्स आहेत, असे ॲक्टिव्हिटीज आहेत जे स्टॅटिक टेस्टिंगमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर त्यात डायनामिक टेस्टिंगमध्ये कुठले कुठले ॲक्टिव्हिटीज आहेत तर युझॅबिलिटी टेस्टिंग म्हणजे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर एखादा एंड युजर किती इझिली यूज करू शकेल हे टेस्टिंग करणं, सिस्टीम टेस्टिंग करणं. ओके, त्याच्यानंतर युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर हा SRSचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करतो का नाही करतो हे चेक करणं. ह्या सगळ्या गोष्टी कशात इन्क्लूड होणार आहेत तर डायनामिक टेस्टिंगमध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट डिफरन्स आहे स्टॅटिक टेस्टिंग इज अ व्हेरिफिकेशन प्रोसेस. अगेन कोड रिव्ह्यू होतं आहे म्हणजेच काय, ही व्हेरिफिकेशन प्रोसेसच आहे. And dynamic testing is a validation process because in this we are going to check the code by executing it. So next difference is static testing is used to prevent the defects, whether dynamic testing is used to find and fix the defects. ओके, सो याच्यामध्ये व्हॅलिडेशन प्रोसेस आहे, कोड एक्झिक्यूट करायला लागलो आहे म्हणजेच काय करतो आहे आपण, कुठे डिफेक्ट्स फाइंड आउट होतो आहेत का हे चेक करायला लागलो आहेत आणि जर डिफेक्ट्स फाइंड आउट झाले तर त्याला फिक्स करणं. हे कोणाचं काम आहे? डायनामिक टेस्टिंगचं काम आहे. नेक्स्ट डिफरन्स इज स्टॅटिक टेस्टिंग इज अ मोर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस. वाय इट इज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस म्हटलं जातं याला तर ह्या प्रत्येक फेजमध्ये जो काही सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायला लागलो आहे, जी काही प्रोसेस व्हायला लागली आहे ती प्रोसेस तिथे व्हेरीफाय केली जाते आहे, त्याच्यात कुठले डिफेक्ट्स येत आहेत का बघितले जात आहेत. म्हणजेच ती प्रोसेस अशी इम्प्लिमेंट केली जाते आहे जेणेकरून डिफेक्ट प्रिव्हेंट व्हायला पाहिजे. दॅट मीन्स इट इज अ मोर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस, जेणेकरून भविष्यामध्ये जास्ती एरर किंवा डिफेक्ट्स त्या सिस्टीममध्ये फाइंड आउट होऊ नये. Okay, that's why it's a more cost effective process, but dynamic testing is a less cost effective process. Next difference is this type of testing can be performed before the compilation of the code. Of course compilation करतोय म्हणजेच काय, आपण एक्झिक्यूट करायला चाललोय.
ओके. सो इथे बिफोर कंपायलेशन जो काही आपण कोड रिव्ह्यू करणार आहे दॅट इज अ स्टॅटिक टेस्टिंग अँड डायनॅमिक टेस्टिंग कॅन बी डन ओनली आफ्टर द एक्झिक्युटेबल्स आर प्रिपेअर्ड. जेव्हा फंक्शन करेक्टली कंप्लीट होईल, पूर्ण फुल्ली कंप्लीट होईल, ॲट दॅट टाईम जेव्हा तो एक्झिक्यूट होण्यासाठी प्रिपेअर होईल तेव्हा आपण डायनॅमिक टेस्टिंग करू शकतो, कारण आपल्याला तिथे त्या फंक्शनला एक्झिक्यूट करून बघायचं आहे. नेक्स्ट डिफरन्स इज अंडर स्टॅटिक टेस्टिंग वी कॅन परफॉर्म द स्टेटमेंट कव्हरेज टेस्टिंग अँड स्ट्रक्चरल टेस्टिंग. स्टेटमेंट कव्हरेज टेस्टिंग म्हणजे काय, जे काही कोडचे स्टेटमेंट्स राईट केलेले आहेत त्या पर्टिक्युलर फाईलमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये त्या सॉफ्टवेअरमधले किती स्टेटमेंट कव्हर केल्या जात आहेत. ओके. एखादं इनपुट अप्लाय केल्यावरती कुठले स्टेटमेंट कव्हर केले जाणार आहेत हे टेस्ट करणं, हे कोणाच्या अंडर येणार आहे, स्टॅटिक टेस्टिंगच्या अंडर येणार आहे. तसंच स्ट्रक्चरल टेस्टिंगसुद्धा स्टॅटिक टेस्टिंगच्या अंडर येतं. तर इथे डायनामिक टेस्टिंगमध्ये इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग, बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस ह्या टेक्निक्स यूज केल्या जाणार आहेत. कशात, डायनामिक टेस्टिंगमध्ये. म्हणजेच काय, इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग म्हणजेच जो काही इनपुट डेटा आहे त्याला इक्विव्हॅलंटली पार्टिशन केलं जाणार आहे आणि तो इनपुट डेटा पर्टिक्युलर सॉफ्टवेअरवरती अप्लाय केला जाईल आणि रिझल्ट चेक केला जाईल. सेम तसंच बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिसमध्ये काय केलं जाणार आहे, बाउंड्री व्हॅल्यूज इथे ॲनालाइज केल्या जात आहेत. ओके. म्हणजेच काय, ह्या दोन्हीसाठी आपल्याला प्रोग्रामला एक्झिक्यूट करावं लागणार आहे. सो दीज आर द टेक्निक्स विच आर गोइंग टू परफॉर्म अंडर द डायनामिक टेस्टिंग. And the next difference is it involves the checklist and process which has been followed by the test engineer. Okay. And dynamic testing required the test case for the execution of the code. ओके. डायनामिक टेस्टिंगमध्ये टेस्ट केसेस पाहिजेत. आपण टेस्टिंग करतोय म्हणजेच टेस्ट केस त्या सॉफ्टवेअरवरती अप्लाय करायला लागलो आहे. सो इट रिक्वायर द टेस्ट केसेस फॉर द एक्झिक्युशन. अँड ते स्टॅटिक टेस्टिंगमध्ये इट इन्व्हॉल्व्स द चेकलिस्ट अँड प्रोसेस विच हॅज बीन फॉलोड बाय द टेस्ट इंजिनियर. ओके. एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे जी टेस्ट इंजिनियर फॉलो करणार आहे थ्रूआउट द SDLC. स्टॅटिक टेस्टिंग आहे, व्हेरिफिकेशन आहे, मीन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकलच्या प्रत्येक फेजमध्ये ही एक्झिक्यूट केली जाणार आहे. ओके. पण ह्याथे सॉफ्टवेअरला एक्झिक्यूट करणार नाही आहे, विदाउट एक्झिक्युटिंग सिम्पली ती जो काही कोड आहे तो रिव्ह्यू केला जाणार आहे. ओके. जी काही प्रोसेस आहे ती रिव्ह्यू केली जाईल. So this is static testing and dynamic testing concept. Okay. So तुम्हाला समजलं असेल. So please like, share and subscribe करा या व्हिडिओला. Thank you.